तुम्हाला दाखवतो घरी गेल्यावरती काय काय घेतलंय. काय काय घेतलंय ध्यानात नाही. काय बी ते हो तुम्हाला पैसे असं जमत नाही बाबा. बोलत नाही भांडणं आले आमचे. काय आलं काम करावं लागत जीव गळून गेला काम करतो. आता वरळ जावायचंय. बघ बरं म्हणजे तुला म्हणते फोटो काढ ना तिथे बसा म्हणून जेवण पंक्तीत बसला मागून. नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. काय ना, दर आठवडे नाही का गावामध्ये सोमवारी नाही का आपला आठवडे बाजार असतो. बाजाराला आपल्या जात असते आणि काय काय घेते, कशी घेते, आज मी तुम्हाला ते दाखवतो. आंघोळ वगैरे केली जस्ट आत्ता वाजलेत 9 सकाळचे. आणि हा सकाळच बाजार असतो. सकाळी म्हणजे 7 ते 11पर्यंत हा बाजार असतो. म्हणजे एक छोटी टाईप गुजरी असते, त्याच्यानंतर संपून जातो. तर चला आता बाजारात जाऊ. काय बघू शकता, आजीला आजीची मैत्रीण भेटली. आजीला विचारू काय काय घ्यायचं. काय घ्यायचं बाई? तांदूळ घ्यायचे, शेंगदाणे घ्यायचे, तेल घ्यायचं, गुळ घ्यायचा, साखरे घ्यायचा. एवढं गाईज बघा, एवढं घ्यायचंय आता. काहीच आपल्याला रेसिपी बनवायची आज. त्याला नाही का आपल्याला गाजर घ्यायचे. अरे बघ, गाजर घेऊन राहिले. 30 रुपयाचे 1 किलो घ्या ना. काकडी घ्या 20 ला अर्धा. काही जेवढा बाजार घेतलाय आजीने, बघा एवढा डायरेक्ट हात जड होऊन गेलाय. तुम्हाला दाखवतो घरी गेल्यावरती काय काय घेतलंय. काय काय घेतलंय ध्यानात नाही, त्याच्यात लक्षात पण नाही काय काय घेतलंय. दाखवतो मला. बघा बॅग बघू शकता, भले जड झाली. त्याला लागत कशाला? हे ना काही घेते बाई, तुम्ही देतात पैसे तिला. काय बी ते हो तुम्हाला पैसे असं जमत नाही बाबा. हे नानाला बैला काही कळत नाही. पैशाला घाण रटात आला त्यांचं. थोडकीच बारात आणली, सगळे भोक्स आहेत त्याला. सगळे टाइम झाले घरात. फुटकंच आणलंय रे भाऊ. फुटकं दिलंय तुला, बघितलं नाही तो भोक्स आहे त्याला. काही करतात आपल्या कुठाने. तुम्ही बाजारला काय लावतो तिला? तुम्हाला जायला काय होतं? खरबूज काय आणले ते? ती म्हणली लागत आहे तिला. होय मला नाही लागत. त्याला काय करायचं? मला गाजराचं खरबुजा. नाना देतात पैसे, बाई काही आणते. आता पैसाच नाही तुम्हाला. आता पैसे नाही, बाजार झाला. बघू शकता, खरबूज आणले तर, परत गाजर आणले तर, परत आता हे आणले शेंगदाणे, गुळ, साखर. महाशिवरात्रीची तयारी. शाबूस तांदूळ पण आणले, तेल आणलंय, डिंगरी एक पडली काय ना खाली. कधी आणलेले उलट चांगले झाले असते, म्हणले असते कशाला आणले काही. काय? आज महाग काय बरं आज 1 रुपये शिव नाही. किलो? पाठीमागचे बाजार किती होते? 10 रुपये किलो. 15 महाग झाले थोडे. गाई जेवढा बाजार आणलाय बघू शकताय. बैल बाजारले भारी करताय तो. डिंगऱ्या बिंगऱ्या. 1000 रुपये द्यायला पाहिजे. किती? म्हणजे गाजर 2 किलो, खरबूज 4 किलो. पोट दुखायला लागलं मला, काय एक बार. भिजायची. बघू शकताय गाईस कसं बाजार आणते आजी. कोण आले काय माहिती बा. म्हणजे अशी कुचली मुंडकीवर. बाजारात मग डायरेक्ट डोक्यावर पडली, डोक्याला लागलं त्याच्या. रक्त नाही गेलं. रक्त नाही पण लय लागलं. कोणी लोक उचले जा नव्हते. तिला काय होते? उचलले ना एक दोघं जणांनी, बाकी एवढे माणसं होते कोणी हात पण नाही लावित. बाजार ते दुकानावाल्यानंच उचलली, आपल्या लोकांनी उचलली नाही. चक्कर आली होय. लय जोराची डायरेक्ट डोक्यावर पडली. काय नव्हतं. त्याचे भरून ते गाईस मिळते, झाला ते आपला डोकं बाजार. आजीने बाजार बिजार घेतला, आली डायरेक्ट झोपून घेतलं. पोट दुखत काय? ही बरगडी दुखायची बरगडी. काबरात बसूनच नाही देत मग. मूग लाव त्याला. मूग मोबाईल बाजारातच टाकून दिले, झोपली लगेच.
5 मिनिटं चांगले येतं आणि 5 मिनिटं लगेच असे येते. नाना पण तसेच आहेत, 2 मिनिटं हसत येतं आणि लगेच रग घेऊन झोपत येतं. काही कारण काही कळत नाही. तर आपल्या गावामध्ये असलेलं नाही का श्री क्षेत्र रुद्रेश्वर, मी दर सोमवारी जात असतो आणि सोमवारी भरपूर भाविक भक्तांची तिथं गर्दी असते. गावात देवस्थान असल्यामुळे नाही का दर सोमवारी आम्ही जातच असतो आणि तसं आधीमध्ये पण जात होतं. तर आज म्हटलं तुम्हाला पण दर्शन द्यावं. आजी तोपर्यंत उरकू राहिली, तिचा स्वयंपाक वगैरे होतोय, तोपर्यंत पाठीमागे असतात तिचा स्वयंपाक वगैरे होईन आणि तुमचं पण दर्शन होईल. तर चला मग काही चालला मी रुद्रेश्वरला. हे बघा हे आंघोळ हातून एक जणांनी आंघोळ केली घातलं, एक जणांनी केली नाही अजून तरी. बघा यांना भीती वाटू राहिली, आंघोळ सांगत होतं. काहीचा कावड यात्राचा मार्ग आहे का, इथून कावडी वगैरे जातात. महाशिवरात्रीला दाखवतो तुम्हाला मी कावडी वगैरे इकडनं जातात ते. जसं की तुम्हाला जे रेग्युलर आहे त्यांना माहितीच आहे रुद्रेश्वर देवस्थान आहे, पण जे नवीन आहे त्यांना बी सांगतो की रुद्रेश्वर देवस्थान आहे घाटशिरसमध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि पाथर्डी तालुक्यामध्ये येतं. मडीपासून 5-6 किलोमीटर आणि मायंबापासून 5-6 किलोमीटर असं अंतरावरती रुद्रेश्वर देवस्थान आहे. ही लिंग नाही का स्वयंभूलिंग आहे. दरवर्षी नाही का तांदळाच्या कणा एवढ्या वाढते, तांदळाच्या कणा एवढे वाढले जाते, त्याच्यामुळे नाही गेला स्वयंभूलिंग म्हणते सर्वजण. आणि ह्या लिंगाला दुसरं एक नाव आहे, म्हातारदेव नावाने पण प्रसिद्ध आहे. महाशिवरात्रीला अशी भव्य अशी नाही का इथं यात्रा भरली जाते. तर तुम्ही बघू शकता मी महाशिवरात्रीला असं स्पेशल एक ब्लॉग काढतो, त्याच्यामुळे तुम्हाला कशी यात्रा वगैरे असते सगळं दाखवतो. गाईज मी आज तुम्हाला दाखवतो की नानांचे क्लासमेट आणि त्यांची मंडळी ते आलेले आहेत आजीकडे, त्यांच्याकडे येत असतात. बोर वगैरे जर झाले ना तर असे गप्पा रंगत आहेत त्यांच्या एकदम, म्हणजे संध्याकाळी नाही का, कधी संध्याकाळी येतात कधी दुपारी पण येतात आणि एकदम असं शांतपणे गप्पा वगैरे मारतात. आज मी तुम्हाला ते गप्पा दाखवतात, चला. जाऊन देत नाहीत कुठं. हा मग तेच ना, बांधून टाकीले म्हणजे जागेवर बांधून टाकीत तसं नाही काही. हा शेत आम्ही पण ते तसंही होतं. नाही बरं आहे ना, नका का बोला ना. गुमानीत राहिल्यानंच लय चांगलं आहे. बोलत नाही बाकी सगळे बोलत आहेत, आम्ही बोलत नाहीत फक्त. सासू बोलत गेलं मातीत. सासू बोलत सासरा बोलत नाही. आम्हाला दिवाळी झाली ना आणायची नाचून, आता कुठून तरी म्हातारीच्या हाताखाली नाचून आणायची. म्हातारीला सवय आहे ना. आता राशीनं नाही व्हायलं, आता वरळ जावायचंय. बघ वराळ म्हणजे तुला म्हातारी फोटो काढ ना तिथं. नाही होते हातपाय धुवूनच मागं लागले, काय झालं काय माहिती. कालपासून नुसतं डोकं खावं. काय झालं काय ना काही वाकडं वराळ झालं म्हणते. कालपासून नुसते मागं लागली माझ्या. वराळ व्हिडिओ काढीत नाही. तिचा राग येतो, तिचा व्हिडिओ काढत नाही म्हणून. दुईचे चालले 2, त्याचा बी चाललाय. व्हिडिओ काढा, आम्हाला उड्या मारायला लावायच्या. ते जाता नंतर मी उशीर झाला असतं तर आलं असतं, मग लगेच मला इथं म्हणलं असते जाय माग घराच्या. हा म्हातारी लगेच म्हणते व्हिडिओ काढ म्हणते माझ्या लेकीन त्यानं वाट बघत आहेत. काय व्हिडिओ दाखवायचा काय नाही, ते वाट बघत आहेत ना तिचा व्हिडिओ बघायचे. ती मोठी लेक काढली. काय भानगडे दुखत काय. आता ते नातू आहे ना म्हणून आधी जाय माग म्हणती, आणि ते नातू कमी येत नाही इकडे. त्यांच्या घरी येतं. त्याच्या घरी येतं, मग काही त्याला घरदार नाही का. शिट्याला तर म्हणते तुपल्या घरी जायचं. आपल्या घरी जाय. त्याला नाही सोडा वाटत आज आजी, मग आता म्हणायचं आपण की जाय बरं. नाही ते हे झालं येतं. ते लग्न झालेलं ते मुंबई. पण लग्न झाले मग येता येत नाही का त्यांना. नाही हे येतो नाही झालं येतो कुणाला जाऊ कडेच येतो. तुम्ही बघू शकताय दुपारी 2 वाजता रेसिपी लागलो होतो आणि आता नाही का अंधार पडलाय, म्हणजे जवळपास 3 ते 4 तास लागले रेसिपीला. गावामध्ये नाही का सप्ताह चालू आहे, तर बॅकग्राऊंडला व्हायचे येतो, त्याच्यामुळे नाही का तो जसं स्टॉप होतो ना त्या थोड्या टायमामध्ये मी शूट करून घेतलं आहे. नंतर बघू शकताय तुम्ही मग रेसिपी तुमच्यासाठी उद्या लवकरच रेडी करून ठेवतोय. तर आता डायरेक्ट आगसोला चेक करायला.
बघतो आता चेक करून नाना मी बघतो तो आता खाऊन कसं झालंय सांगतो तुम्हाला. बघ खा ना. हे दे ना डबल दे. घ्या ना मी खाल्ले हे धर. मला नाही जमत गुळचाटी तसं. खा ना. एक नंबर झालेले आहे तर तुम्ही पण बनवून बघा. गुलाबजाम आहे डायरेक्ट. गुलाबजामुपेक्षा भारीच लागते तर टेस्टला. काहीच खरंच खतरनाक रेसिपी झाली बरं का. म्हणजे भरपूर टाईम आणि मनापासून केली आहे, दूध वगैरे आटून वगैरे. तुम्हाला नक्की आवडणार आहे, तर लवकर सोडवा पण उद्या. गाईज रेसिपी भारी झाली. आजी बोलत नाही, भांडणं आले आमचे. काय आलं? काम करावं लागत आहे, जीव गळून गेला काम करू करू. आणि याला काय होतंय, ते आज लय वाईट होऊन गेली. 4 तास लागले रेसिपी. लगेच कट होते आजची रेसिपी एक नंबर. पण रेसिपी लय भारी झाली. गाईज आता वाजले 8:30 आणि सगळे जेवण बसले. तर मला काही जेवायला नाही बनवलं आज घरामध्ये. मला डायरेक्ट नाही काय का बरं नाही जेवायला बनवलं. तुला भाकर सुद्धा नाही देणार. नाना तुम्हाला पटतंय का ताई? पोटात नाही तो काढतोच तसा. तो आम्ही एक खाला का तेच चटणी मिरची खायची. काय आलं, काय केलं मी? मग आता तू आमच्या मध्ये नाही खातो, वायली करून खातो. मग तुला तूच करून आमचे खा. पडके पत्रे तिकडे जाऊन गाईज कारलं बनवलं होतं, मला ते कारलं नाही आवडत. हे बघू शकताय, मी मॅगी बनवली, पाणी टाकलंय, त्यात थोडं तेल टाकलंय आणि डायरेक्ट वरतून मॅगी टाकून दिली. आणि मसाला तर मॅगीचा आहेतच असतो. ते मॅगी बनवून खातो. बायको आण. कमून नको आम्हाला. कपडे नको. आम्हाला कपडे भरपूर आहेत बाबा. आम्हाला कोणाचा काय बसा म्हणून कपडे घे. जेवण पंक्तीला बसला का मागुडे झाले जगत. नको ना म्हणून. मग आता ते डोके काय? आणि तू नको. ती सोयरी का तुम्ही हे ये नानाला बसायचं जेवायला. मग अगोदर मराठी बाहेर आहे मरण लग्न राहिलं मोठा मामा कार लग्नाला गेला. लग्न का वरणाचं भांडण, शिवाय तुला सांगतो वरणाच्या भांडणाने मामाने घेतली काठी त्याच्या बरोबर आणलं. ते बाबा त्याला मिलिटरी म्हणजे तिथं आढळला. ते म्हणलं तोच मला आणलं होतं नगरामध्ये. कार नव्हतं झालं का. गाईज आजचा ब्लॉग थोडा छोटा झालाय, पण एकदम इंटरेस्टिंग आणि एकदम मजेत झालाय. तर कमेंट करून नक्की सांगा बरं का आजचा ब्लॉग कसा झालाय. आणि जर अजून नवीन कोणी असेल आपल्या आयडीला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि आपल्या फॅमिलीचा एक हिस्सा बना. तर भेटू उद्या लवकरच. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, टेक केअर.